गुरुचरित्र पारायण केल्यानं आपल्या घरात कोणकोणत्या गोष्टी घडतात आणि काय चमत्कार घडतात, चला थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1, संकट निवारण होतं. आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते. नंबर 2, मनोकामना पूर्ण होतात. जसं संतान, विवाह, नोकरी यांसारख्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते. नंबर 3, आध्यात्मिक उन्नती होते, ज्यात मनाला शांती मिळते, भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 4, कौटुंबिक सौख्य वाढतं, घरात शांती, समृद्धी आणि एकता वाढते. नंबर 5, दैवी अनुभव येतात, जसं दत्तगुरूंचं दर्शन, स्वप्नात मार्गदर्शन किंवा चमत्कारिक अनुभव येतो. नंबर 6, दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळतं, जसे नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि अडथळेही दूर होतात. नंबर 7, आरोग्य सुधारणा होते, त्यात शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळण्यास मदत मिळते. श्रद्धेनं आणि नियमित पारायण केल्यास हे चमत्कार आपल्यालाही नक्कीच अनुभवता येऊ शकतात. तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करता का? कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका.